इझी नाही आहे बाहेर राहणं पण. तर जितकं फॅन्सी वाटतं ना तितकंच लाईफमध्ये स्ट्रगल पण असतो. एखाद्या मुलीचं जॅकेट वगैरे यांना जर आवडलं तर मला तिला तिच्याकडे पाठवतात आणि विचारायला सांगतात. What is the opposite of Pizza Hut? त्याच्यामुळे आम्ही शक्यतो बाहेर खाण्याकडे टाळतो. उत्तप्पा खायचा हा चालेल ना. अजून टप्पा उरलेला त्या पिठाचा. हो मग आपल्या इंडियन सवयी इडलीचं बॅटर बनवलं की खूप जास्त बनवतो आणि बॅटर एवढं बनवून ठेवायचं 2-3 दिवस ते चाललं पाहिजे. हा बरोबर. आज इडली, उद्या उत्तप्पा, संध्याकाळी मसाला डोसा. हाय हॅलो अँड वेलकम टू आवर युट्यूब चॅनल. मी आहे मयुरी आणि इथे आहे योगेश. आणि आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेला आमची सुरुवात खूप लेट झालेली आहे. खूप वेळचं उठलोय बट आता सुरुवात होते आमच्या रुटीनला, कारण खूप जास्त थंड आहे बाहेर आणि आज परत वीकेंड वाईज आणि आज परत मायनसमध्ये टेम्परेचर गेलंय. माहीत नाही, रोज टेम्परेचर मस्त असतं, सनी वेदर असतं आणि आज म्हणजे प्रत्येक विकेंडला खूप जास्त मायनसमध्ये टेम्परेचर पण वीकेंडला दाखवत होता सनी वेदर, बट डोंट नो, मे बी होईल. सध्या तरी एक असं रेन टाईप वेदर आहे. मायनसमध्ये टेम्परेचर बाहेर फिरता येत नाही, जास्त एक्सप्लोर करता येत नाही. नाही तरी पण जायचं. राऊंड मारायला मारायला नक्की जायचंय. चहा आणि उत्तप्पा खाऊन निघलं ना बाहेर, तर एक चहा पिल्यानंतर गरमपणा आला ना बाहेर फिरता येतं. आतमध्ये हीट जनरेट करायची, मग जायचं. बरोबर करेक्ट. तर मी आता ठेवते मस्त पैकी चहा ठेवणार आहे आणि आमच्यासाठी उत्तप्पा मी इकडे बनवणार आहे. आणि छान आता बॅटर जर रेडी आहे, म्हणजे काल इडली बनवलेली ना, तर त्याचं बॅटर बऱ्यापैकी रेडी आहे, म्हणजे उरलेलं आहे. त्याच्यामध्ये मस्त कांदा, टोमॅटो, थोडीशी मिरची, थोडीशी कोथिंबीर टाकून छान असा क्रिस्पी उत्तप्पा बनवते आणि पुन्हा भेटूया. फाईन चॉप करायचा, बारीक कांदा, ग्रीन चिली, बटर, चीज, गावरान तूप. बाहेर यावेळेस आपण उत्तप्पा ऑर्डर करतो हॉटेलमध्ये, त्यावेळेस असतं चीज का बटर टाकतात. बरं ठीक आहे, मला नाही आता टाकतो. हे बघा अशा प्रकारे बारीक कांदा कट करते. आणखीन चॉप करायचा बारीक. आपण वैसा चाकू आहे, छोटे से बडे बडे कर. आणि आत्ता काय झालं ना, योगेश काय म्हणे, मला पण व्हिडिओमध्ये यायचं, माझा पण व्हिडिओ घ्यायचा आहे, मी कट करतो थोडा वेळ आणि तू मला व्हिडिओ घे. नाही, हे फेक आहे, साफ फेक आहे. तिला बारीक बारीक टोमॅटो कट करता येत नाही, करता येत नाही हेल्प घेते. आणि आता तिने स्वतः स्टोरी क्रिएट. ठीक, त्याच्यामुळं का होईना तुम्हाला व्हिडिओमध्ये यायला भेटतंय ना, बट आपण वाईड अँगलने घेऊ थोडंसं. आणि बारीक का नाही कट करता येत, कारण हा चाकू खूपच जास्त मोठा आहे आणि तुम्ही जे कट करताय ना ते पण मला नाही वाटत ते बारीक होते म्हणून प्रॉपरली. कारण जर हे बारीक नाही आलं ना तर आपला उत्तप्पा जो आहे ना असं तुटून जातो पूर्ण. एकदम स्पंजी. काहीच नाही, फक्त तुम्ही टोमॅटो कट करता, बाकी सगळं मी केलंय. त्याच्यामुळे क्रेडिट स्वतःने घ्यायचं, बिलकुल स्वतःने घ्यायचं. काय तर म्हणे उत्तप्प्याचं फ्युचर बघताय. आपल्या फ्युचरचं आहे का काही माहिती? जास्त विचार नाही करायचा, आजचा विचार करायचा फक्त. आणि उत्तप्पा आजच्या याच्यामध्येच. बर, तर गाईज अशा पद्धतीने आमचं प्रिपरेशन चालू आहे. आणि टोमॅटो बिलकुल पण बारीक नाही कापला जात आहे. आता उत्तप्पाची सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मयुरीने कोणत्या शेपचा हा उत्तप्पा बनवला तिलाच माहित नाही. ठीक आहे, बघूया टेस्टला कसा लागतो. तर ही तिच्यासाठी बनवते, मी माझ्यासाठी बनवणार. बघूया कोणाचा उत्तप्पा चांगला बनतो. चांगल्याचा मतलब काय असतं? बॅटर तर शेप मध्ये दिसायला पण असं फील असं वाटलं पाहिजे की हा खायची इच्छा झाली पाहिजे. जातं शेवटी ते पोटातच, बरोबर? येस, ॲग्री. बट शेवटी दिसण्यावरून पण आपल्याला खायची इच्छा होत असते. जसं की फॉर एक्झाम्पल पाणीपुरी, आणखीन वडापाव. त्यांना काय शेप थोडी नेहमी असं प्रॉपर शेप असतो, थोडी काही असतं. बट असं अट्रॅक्ट करतं ना ते. याच्यानंतर जे काय असेल ना ते मी माझं बनवेल, तुम्ही तुमचं. फर्स्ट इम्प्रेशन स्टार्ट होतं लुक पासून. ओके ठीक आहे ना, मग तुम्ही तुमचं बनवा, मी माझं. नाही, मी पण म्हणत नाही की मी एक्सपर्ट आहे, मी ट्राय करणार आहे. नो वाटलं तर मला पण बनवून द्या, चालेल, मला पण चालेल. हा ठेवतो, एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे उत्तप्पा आणि चहा. उत्तप्पा आणि चहा.
आणि मग त्याच्यानंतर आपण वॉक करायला खाली जाऊ. येस, -4 to 5 असेल टेम्परेचर. त्यामध्ये थोडंसं वॉक करायचं आणि परत रिटर्न पळून यायचं. 2-3 काम आहेत माहिती. करेक्ट. आज प्लॅन आहे, प्लॅन ऍक्टिव्हिटीज आहे. कारण उद्या यांचं क्रिकेट आहे. उद्या आहे इंडिया आणि पाकिस्तानची मॅच चॅम्पियन्स ट्रॉफीची. तर ती कोणीही मिस करू शकत नाही. भलेही आम्ही इकडे असू किंवा इंडियामध्ये असतो तर ती मॅच सर्व इंडियन्स बघतात. आणि प्लस आमची पण टेनिस बॉल टुर्नामेंट आहे सकाळी मॉर्निंगला. तर उद्या आहे क्रिकेट डे आमच्यासाठी. त्याच्यामुळे मला माहिती आहे बिलकुल माझ्या हाती नाही लागणार. त्याच्यामुळे आज जे काही कामं आहेत ते आपण करून घेऊ असं मला वाटतं. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता इथे उत्तप्पा रेडी होतोय. उत्तप्पा रेडी झालाय. स्मेल काय सही येते माहिती आहे. पण त्यामध्ये जर ज्यावेळेस बटर टाकून उत्तप्पा तर एकदम बेस्ट स्मेल असणार तो. येस, ते मी इमॅजिन करू शकतोय. हे विषय ना प्रत्येक गोष्टीमध्ये बटर तूप हे खूप जास्त आवडतं. बर, मला खूप म्हणत होते आता हा कोणता शेप आहे. तुझ्यापेक्षा चांगला झालाय. चांगला काही नाही. उत्तप्पा बटर टाकून चालू आहे. उत्तप्पा 1 मिनिट ती प्लेट द्या. हा उत्तप्पा वाटत नाही आणि हा उत्तप्पा वाटतोय. गाईज प्लीज कमेंट याच्यामध्ये काही थोडा जरी फरक वाटतोय का उगीच बरं का. मला तो पण उत्तप्पा आहे. तो प्लेन उत्तप्पा आहे. हा ओनियन उत्तप्पा आहे. अरे कहना क्या चाहते हो. तो पण ओनियन उत्तप्पाच आहे. उगीच काही नको कंपॅरिझन करण्यासाठी काही पण लॉजिक लावायचं. मला नाही आवडत बटर म्हणून मी नाही खात. ठीक आहे, जे आवडतं असं नाही. बट उत्तप्पा डोसा ह्या गोष्टीमध्ये नाही आवडत मला. ते खूप छानसं प्लेनच आवडतं. इकडे आमचा चहा पण रेडी होतोय. चहा पण मीच ठेवूया. इथे आल्यापासून ना एक मेहनत मात्र माझी कमी झाली आहे. ती म्हणजे रोजच्या रोज घरामध्ये क्लिनिंग करायची मला गरज नाही पडत. कारण इथे धूळ कचरा बिलकुलही घरात येत नाही. त्याच्यामुळे रोज झाडू मारणं डस्टिंग करणं ही गरज इथे पडतच नाही. आपण एकदाच वीकली क्लिनिंग करू शकतो, ते पण व्हॅक्यूम क्लिनरच्या हेल्पने. हा कचरा सगळा जो आहे ओढून घेतं हे व्हॅक्यूम क्लीनर. आणि त्याच्यामुळे मग बिलकुलही आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरज पडत नाही. आता आपल्याकडे सवय कशी आहे की रोज दिवसातून 2दा तरी आपण झाडू मारतो. ती सवय आहे आणि ते झाडू मारल्याशिवाय ना सॅटिस्फॅक्शन पण वाटत नाही, काम झाल्याशिवाय पण वाटत नाही. बट आता हे इकडं असं जे कल्चर आहे ते पण फॉलो करावं लागेल आणि हळूहळू आम्ही ते करतोय. आणि हे बघा आमचा नाश्ता असा रेडी आहे. उत्तप्पा, कालची थोडीशी इडली, चटणी, सांबर, चाय कॉम्बिनेशन आणि चीज प्रोटीन चीज वाला प्रोटीन युक्त. दिसायला तर खूप जास्त टेम्पटिंग दिसते आणि खायला पण खूप जास्त टेस्टी. क्रिकेट कुठे खेळत बसले इथं. प्रॅक्टिस चालली. प्रॅक्टिस प्रॅक्टिस काय लेट होईल परत. मग म्हणायचं नाही परत लेट झाल्यावर काही. माझं आवरलंय. तर हे ना हे दोघं जण काय करताय, शॉपमध्ये आम्ही कुठे गेलो ना आणि एखाद्या मुलीचं जॅकेट वगैरे जर यांना आवडलं, आम्ही आता बाहेर आलो आणि एखाद्या मुलीचं जॅकेट वगैरे यांना जर आवडलं तर मला तिला ज्याकडे पाठवतात आणि विचारायला सांगतात की हे कुठून घेतलंय. दिवशी एखादं मार खाईल मी. आणि आता आम्ही चाललो आहे काहीतरी खायला कारण खूप जास्त भूक लागली आहे. पिझ्झा खायची इच्छा आहे का. हा खाऊ शकतो, पिझ्झा पण खाऊ शकतो आपण. व्हॉट इज द अपोजिट ऑफ पिझ्झा हट. अपोजिट ऑफ पिझ्झा हट. अपोजिट ऑफ पिझ्झा हट. पिझ्झा हाऊस. इज दॅट नो. टू गेस कर. गुड ट्राय. पिझ्झा बंगलो ना. पिझ्झा कॅप. हॅट असतं बाय द वे ते. ठीक आहे, जाऊ दे, सांग तूच. पिझ्झा मत हट. नाईस. हा. अपोजिट ऑफ पिझ्झा हट इज विटा मॅक्सी. घरून मस्त पैकी उत्तप्पा आणि इडली खाऊन आलो होतो. पण फिरून लागलेली आहे आम्हाला खूप जास्त भूक. तर आम्ही काहीतरी खायला निघालो. ह्यांचं कुठे पण क्रिकेटच चालू असतं दोघांचं.
ड्रॉबॅक आहे. आपण इंडियामध्ये ना बाहेर खायचं म्हटलं की खूप जास्त एक्साइटमेंट असते आणि ऑप्शन्स पण खूप सारे असतात. पण इथे बाहेर खायचं म्हटलं की काय खावा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. कारण आपल्यासारखं काहीच भेटत नाही चटपटीत. ते आम्ही शक्यतो बाहेर खाण्याकडे टाळतो, घरीच खातो. पण असं बाहेर आल्यानंतर खूप भूक लागली तर काहीतरी नॉर्मल स्नॅक्स म्हणून मग फटाफट खातो. आत्ता आम्ही आलो आहे सबवेला, म्हणून मग आता काहीतरी सबवेमध्ये हे लोक ट्राय करायचं म्हणून बघता आहेत. आणि मोस्ट ऑफ द ना इथे चिकन आणि नॉनव्हेज ह्या सगळ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे व्हेजमध्ये सुद्धा ऑप्शन खूप कमी आहेत. त्याच्यामध्ये पण आपल्याला चूज करून करून सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. सो इझी नाही आहे बाहेर राहणं पण. तर जितकं फॅन्सी वाटतं ना तितकंच लाईफमध्ये स्ट्रगल पण असतो आणि खूप सारे कॉम्प्रोमाइजेस पण असतात. जसं की जेवणाबद्दल पण आहे आता इकडे एक कॉम्प्रोमाइज, म्हणजे घरी खाण्याशिवाय इकडे जास्त काही ऑप्शनच नसतं. फायनली खूप वेट केल्यानंतर आलेलं आहे इकडं आमचं मिल. आणि काय घेतलं आपण हे सबवेचं व्हेज मिल. ठीक आहे, जास्त वेळ न वाया घालवता आम्ही मारणार आहोत आमच्या मिलवर ताव. खूप जास्त भूक लागली बोलून आणि योगेशला भूक लागली बार्गेनिंग करून करून. सॉरी, बार्गेनिंग नाही, पण खूप छान डोकं लावलं योगेशने. आणि काय ना मी ते तुम्हाला खाऊन झाल्यानंतर सांगते. तर आम्ही घरी आलो आणि जसं की मी लास्ट क्लिपमध्ये तुम्हाला म्हटलं की योगेशने कसा फायदा करून दिला आणि काय बार्गेनिंग केली ते सांगते. तर असं झालं की आम्ही गेलो होतो एका शूच्या फॅक्टरी आउटलेटमध्ये. खूप मोठं फॅक्टरी आउटलेट होतं ते आणि इथलं ब्रँड आहेत त्या शॉपमध्ये आम्ही गेलो होतो. आणि तिथे आम्ही शूज घेतले, तिघांसाठी 3 घेतले. माझ्यासाठी 1, आकाश आणि योगेश यांच्यासाठी 1, असे 3 शूज आम्ही घेतले होते. आणि ह्यांच्या दोघांचे शूज जे आहे जास्त प्राईसचे होते आणि माझे जे आहे कमी प्राईसचे होते. पण आम्ही तिथं माहीत नव्हतं तिथे ऑफर काही चालू आहे की काय. कारण ऑफर जरी असेल तर स्वीडिश लँग्वेजमध्ये असतात आणि ते आपल्याला कळत नाही. आणि इथे कसं असतं ना, ते लोक लवकर सांगत पण नाही काही ऑफर वगैरे असेल तर काउंटरवर. म्हणून मग आम्ही बिल केलं आणि बिल केल्यानंतर योगेशची नेहमीची सवय आहे बिल बघायची, चेक करायची. तर चेक केल्यानंतर लक्षात आलं की माझ्या शूजची अमाऊंट त्यांनी घेतलीच नव्हती. मग तिथून पुढे काय आलं की बाय 2 गेट 1 ऑफर चालू होतं. मग आम्ही काय केलं की माझे शूज ऑलरेडी कमी किमतीचे होते, त्याच्यामुळे ते कॅन्सल करून ते फ्री भेटणार म्हणून चांगले त्याच ह्या दोघांच्या प्राईससारखे चांगल्या क्वालिटीचे शूज घेतले आम्ही. परत एकदा ते केलं. परत सेकंड टाईम तिने बिल बनवून दिलं आणि परत बिल झाल्यानंतर परत योगेश बोलतात की मेंबरशिप जर आम्ही घेतली तर काही ऑफर आहे का. तर तेव्हा ती बोलते हो ऑफर आहे, 10% डिस्काउंट आहे. परत मेंबरशिप घेतली आणि परत ती सुद्धा ऑफर घेतली आणि छान डिस्काउंट मिळवला. म्हणजे अशा पद्धतीने त्या दिवशी आम्हाला खूप छान डिस्काउंट मिळाला योगेशमुळे. कारण इथे कसं असतं ना की इथले एकतर लँग्वेजेस कळत नाही, दुसरी गोष्ट आपल्याला माहीत पण नाही होत काय ऑफर वगैरे आहे, त्याच्यामुळे नुकसान होतं. आणि थोडंफार बोललं तर चांगला फायदासुद्धा होतो. तर असा आज आमचा खूप छान फायदा झालेला आहे योगेशच्या फक्त एक स्मार्टनेसमुळं. तर असा होता आजचा आमचा दिवस. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.